समस्त मानवाचा आदर्श असणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना प्रथमतः त्रिवार वंदन करते. तद्वतच विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन. क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आज आपण ज्यांचा स्मृतिदिन साजरा करतोय, याच कडेतल्या समस्त परिवर्तनवादी विचाराच्या महामानवांना, महामातांना, राजश्री शाहूजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संतश्रेष्ठ कबीर महाराज, गाडगे महाराज, तुकाराम महाराज, या तमाम परिवर्तनवादी विचारांच्या महामानवांना आणि महामातांना त्रिवार वंदन. आज आपण इथे फेसबुक पेज बहुजन संघटकच्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज घालायला मी पुन्हा एकदा तुमच्या पुढे आलेली आहे. आजचं औचित्य अतिशय मार्मिक आणि चिंतनशील असा आपला हा दिवस आहे, ज्या दिवशी आपल्याला आपल्या आईला स्मरण करायचं आहे आणि तिच्याच पाऊलखुणा चोखंदळण्याची आणि त्या पाऊलखुणांवर चालण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आपण सर्व या फेसबुक पेजवर असणारे सर्व श्रोतृवर्ग या सर्वांनाही सप्रेम जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय रमाई. तर आज बहुजन संघटक या पेजवर माझा धाकटा भाऊ राहुल खांडेकर यांनी मला इथे बोलावलं आणि पुन्हा एकदा ती संधी चालून आली बघा. आणि आजचा जो विषय आहे ना, तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. चळवळीची ऊर्जा, विशेष करून आंबेडकरी चळवळीची ऊर्जा माता रमाई. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आपण सावित्री आईला ज्या पद्धतीने वाचतो, मोठ्या प्रमाणात तिचं स्मरण करतो, विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या निमित्तानं होतं आणि विशेष करून खूप लोक त्याच्या म्हणजे सावित्री आईवर लिहितात. त्याच्यापुढे म्हणजे मुबलक असं साहित्य उपलब्ध आहे आणि त्या साहित्यामुळे काय होतं तर आपल्यापर्यंत त्यांचा संबंध जीवन संघर्ष पोहोचतो. रमाईच्या बाबतीत मात्र तसं नाही. रमाईच्या बाबतीत लिखाण फार कमी झालं आहे, त्रोटक झालं आहे, कमी झालं आहे. तितकंसं लिखाण रमाईवर गेलेलं नाही आणि रमाईवर खूप मोठी मालिका अशी कधी चालवल्या गेली नाही. पण एक जमेची बाब आहे की अलीकडे आपण त्यागमूर्ती रमाईचा ची जयंती आणि तिचा स्मृतिदिन दोन्ही साजरे करतो, होय ना. तर या अनुषंगानं का होईना पण पुन्हा एकदा आपल्याला आपल्या आईचा गौरव करायला, आपल्या आईची स्मृती जागवायला एक छान असं औचित्य मिळतं, एक चांगला तो दिवस म्हणूया. जरी आई आपल्यातून निघून गेली असेल तरी आपल्या मायचं जे कर्तृत्व राहिलेलं आहे आणि ते कर्तृत्व जर हिमालयाच्या उंचीचे असेल तर त्या आईला आपण स्मरण केलंच पाहिजे, आपण तिच्या पुढे नतमस्तक झालोच पाहिजे, होय ना. पण मी सहज म्हणून गेले असं मुळीच समजू नका की रमाईचं कर्तृत्व हे हिमालयाच्या उंचीचं आहे. होय, हे सत्य आहे आणि माझ्या या संबंध आजच्या या वक्तव्यातून ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी थोडाफार प्रयत्न देखील करेन. आपल्याला असं वाटतं की रमाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्या, बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून त्या सुभेदारांची सून झाल्या आणि मग कुठे रमाई मोठी झाली असं आपल्याला वाटतं. पण बांधवांना असं मुळीच नाही. जेव्हा आपण रमाईचं बालपण बघतो आणि रमाईच्या बालपणामध्ये जेव्हा आपण जातो आणि वाचायला लागतो की काय पुरावे मिळतात बरं, ही आई एवढं विशाल अंतःकरण ठेवणारी कशी होती, हिचं बालपण काय राहिलं, हिच्यावर कसे संस्कार झाले, हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तिच्या बालपणात जावं. जेव्हा आपण तिच्या बालपणात जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की रमाई ही लहान असताना तिच्या घरचं वातावरण बघा कसं होतं. रमाईचे जे वडील होते भिकू धोत्रे, तर रमाईचे वडील हे जरी अनपढ होते, त्यांना लिहिता वाचता येत ना, तर लिहिता वाचता येत नसलं तरी मात्र त्यांना ते अशिक्षित भलेही असतील परंतु फार समंजस आणि शहाणे होते. या अर्थाने समंजस आणि शहाणपणा त्यांच्या अंगी असेल तो या अर्थाने की ते चार चौघांमध्ये त्या सगळ्या जे काही संत त्या काळामध्ये होती, जसं तुकाराम महाराजांचे अभंग म्हणा किंवा नामदेवाचे अभंग म्हणा, या अभंगांवर निरूपण करायचे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम महाराजांनी किती साध्या सोप्या शब्दामध्ये माणसाच्या अंतःकरणाची उकल आणि सुखी राहण्याचं एक मर्म सांगितलंय बघा.
हे मर्म ज्या व्यक्तीला उलगडतं, ज्याला ते कळतं आणि ते तो आचरणात आणतो, अशी जर बाब असेल तर आपण समजू शकतो की हा व्यक्ती निश्चितच 4 लोकांपर्यंत कशा पद्धतीने तो विवेक घेऊन जात होता. तुकारामाच्या माध्यमातून का होईना, परंतु एक मोठ्या प्रमाणामध्ये तुकोबारायांचे अभंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सशक्त असं माध्यम विकूत होते राहिलेले आहे. रमाई जी बालपणी तिला रामी रामी म्हणून भिक्खू धोत्रे म्हणजे तिचे वडील आणि तिची आई रखमाई, तर ह्या अतिशय सात्विक कुटुंबामध्ये रामीचा जन्म झाला आणि या रामीला घेऊन तिची आई आणि वडील अतिशय आनंदी होते. कारण रामी लहानपणापासूनच अतिशय सोज्वळ, अतिशय सालस आणि शहाणी, समंजस, अतिशय उदार अंतकरणाची आणि खूप जास्त सोशिक होती. लहानपणापासूनच तिला हे गुण तिच्यात उपजत होते आणि सोबत घरचं सात्विक वातावरण. रखमाबाई म्हणजे तिची आई, ही आई काय करायची तर ती आई त्या लेकरांना घेऊन छोट्या गोष्टीचा का होईना पण लेकरांना उद्बोधन करायची. मोठी तिची बहीण, ही 4 भावंड, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं, त्याच्यामुळे तिचा सहवास काही रामीला खूप मिळाला नाही. दुसऱ्या क्रमांकावर होती ती रामी. तिच्या नंतरची गौरा म्हणायचे तिला, आणि धाकटा सगळ्यात लहान शंकरचा जेमतेम जन्म झाला असेल. जन्माच्या वेळी रखमाबाईचे खूप हाल झाले आणि ती एक प्रकारे अंथरुणालाच खिळली, अंथरुणावर टेकलेली. अधूनमधून तिची तब्येत खूप जास्त खराब राहायची आणि मग तिची ती प्रकृती बघून भिक्खू धोत्र्यांना खूप चिंताही वाटायची. कारण 3 लेकरं आणि हा संसार. पण रखमाबाईचं अनेक उपचार केल्यानंतरही काही खूप स्वास्थ्य काही सुधारत नसे. तिलाही कुठेतरी जाणवायचं की मला माझ्या लेकरांना सोडून जावं लागेल की काय, आणि म्हणून कदाचित ती या रामीला मोठ्या एका आधारासारखी बघायची. ती इवल्या हाताने गोवऱ्या थापायला तिला शिकवायची आणि त्या शिकवता खूप मोठं जगण्याचं तत्वज्ञान या रखमाई तिला सांगायची. ती म्हणायची, बाळ रामी, माणूस कष्टाने लहान होत नाही रे, कष्टाने माणूस मोठा होतो. जी आई ही शिकवायची की कष्टाने माणूस लहान होत नाही, कष्टाने माणूस मोठा होतो, हे बाळ कळू जेव्हा रामीच्या कानावर पडलं तेव्हा त्याच्यात रामी आणखी मोठ्या प्रमाणात अधिक जास्त सोशिक आणि अधिक जास्त कष्टाळू झाले. बघ, ती असेल 7-8 वर्षाची. 7-8 वर्षाच्या रामीने आपल्या आईसोबत छोट्या हाताने, त्या इवल्या हाताने गोवऱ्या थापताना आई तिला हे सगळं सांगायची आणि तिच्या आईकडून एक पाठ ती या सगळ्या कष्टांचा उपसू लागली. म्हणजे आपल्या आईकडून हे बाळकडू तिला लहानपणीच मिळाले की मोठं होण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. कष्ट उपसणारा माणूस हा पाहता केव्हा मोठा होतो हे कुणालाच कळत नाही. याचं कुठेतरी एक मर्म, एक सूत्र तिची आई या रामीच्या हातात ठेवते. आणि ती एवढंच नाही तर ती भाकरी थापायला मदत करते, स्वयंपाकात मदत करते, शेणी गोवऱ्या वेचणे, झाडू लावणे, अंगणात सडा घालणे, रांगोळी घालणे, अतिशय सात्विक वातावरण असतं घरचं. सांजवात लावणे, तुळशीला पाणी घालणे, हे सगळं सुरू असतं. आणि याच्यामध्ये ही रामी मोठी होते. या सात्विक अंतकरणाचा म्हणजे रखमाबाईच्या त्या सात्विक भावाचा, वडिलांच्या या सगळ्या संतांनी केलेल्या निरूपणाचा, त्यांच्या त्या संत वचनाचं कवण करण्याचा त्या रामीवर खूप विधायक असा एक खूप चांगला परिणाम झाला. आणि मग काय, या वातावरणामध्ये रामी लहानाची मोठी होते. ती कदाचित 7-8 वर्षाची असते. तिची आई एकदा तिला म्हणते की रामी बाळ जरा इकडे ये. रामी तिच्या अंथरुणावर जाऊन बसते आणि ती विचारते, काय माय? रामीची आई रखमाबाई म्हणते, रामी बेटा, माझी तब्येत चांगली राहत नाही, मी काहीच दिवसाची सोबती आहे. हे सारे 2 भावंड आणि हा संसार तुला सांभाळावा लागेल. माझी रामी गुणाची आहे हो, समजेल ती, असं म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवते. रामीला मात्र हे काहीच समजत नाही.
अरे ती एवढीशी 7-8 वर्षाची पोर, तिला काय कळेल? तिला कळतच नाही. आणि ती काय, मग ती म्हणते, "माय तू काय बोलते? मला कळतच नाही." पण पुन्हा ती म्हणते, "मी असो नसो, पण गौरा आणि शंकर त्या दोघांची खूप काळजी घे बेटा." तिला समजत नाही, पण ती म्हणते, "हो, हो माय, मी काळजी घेईन." आणि काहीच दिवसानं तिथून तिच्या आईचं निधन होतं. ती अवघ्या 7 वर्षाची असताना तिची आई निघून जाते. भरलेला संसार आणि त्याच्यात ती 2 मुलं, तिची लहान भावंड. त्या 2 लहान भावंडांची ती त्याच वेळी आई होती. ती पाहते की आता या 2 लेकरांना भाकरी थापून मलाच वाढवावं लागेल. आणि तसं तिने आपल्या आईला वचनही दिलंय. फार शब्दाला जपणारी ही आपली माय रमाई, लहानपणची रामी. पाहता पाहता जेव्हा या लेकरांची आबाळ होताना पाहते, घरात कोणाचं छत्र नाही असं वाटतं, तेव्हा भिकू धोकरे देखील आतून खूप खंगलेले असतात. त्यांचं कामही खूप कष्टाचं असतं. बंदरावरून माशांची भली मोठी ओझी त्यांना वाहावी लागते. आणि त्या ओझी वाहताना त्यांनाही एक दिवस धाप लागते आणि त्या बंदरावर ते जोरात कोसळते. आणि त्या परिस्थितीत त्या भिकू धोत्रेंचंही जे छत्र असतं बाबांचं, तेही निघून जातं. या वेळेला त्यांची तब्येत चांगली नसते, तेव्हा हीच रामी त्यांना सांभाळते आणि म्हणते, "बा, तू काळजी करू नकोस, मी ह्या 2 लेकरांना खाऊ पिऊ घालेन." बापाला आधार देणारी ही आपली रमाई, आपली आई रमाई, ही त्या 2 लेकराची माय झाली. आपल्या बापाची देखील ती माय झाली. आपल्या बापाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारी ही रामी जरी वयाने मोठी नव्हती, तरी अनुभवाने, समंजसपणाने, शहाणपणाने खरंच मोठ्या माणसालाही थक्क करेल, एवढ्या मोठ्या अंतःकरणाची. आता तर बापही गेला. माय बापा विना मुलं कशी राहतील आणि कशी असतात, याचा थांगपत्ता लागायला तिला वेळ लागला. जणू काही तिच्यावर आभाळ कोसळलं. वडील नाही, आई नाही, आणि त्या 2ही लहान भावंडांची ती आता माय झाली आहे. त्यांना कवटाळते. तिथून ती निघाली आणि आपल्या मामा आणि काकांकडे आली, मामांकडे राहायला लागली. मला सांगण्याचं, हे बालपण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ही रामी ज्या घरात राहिली, त्या घराचा जो मोठा संस्कार आणि जे तत्वज्ञान तिने आपल्या आईकडून घेतलं, हे सगळ्यात पहिलं विद्यापीठ असतं आई नावाचं. आणि त्या विद्यापीठापुढे कुणीही मोठं नसतं. आणि अशा वेळेला या रामीकडून किती मोठं काम घडतंय बघा. 2 लेकरांना ती पोटशी धरते. त्या 2 लेकरांची ती आई होते. म्हणजे एवढ्या कमी वयात हे कसं काय शक्य आहे बरं, असं वाटायला लागलं आपल्याला. परंतु जे लोक असं मोठ्या अंतःकरण घेऊन येतात, त्यांच्यासाठी ही बाब जराही कदापिही मोठी. जेव्हा ती या घरामध्ये सुभेदारांची सून म्हणून येते, भीमरावांची पत्नी, तेव्हा तीच रामी पुढे रमाबाई भीमराव आंबेडकर म्हणून जेव्हा येते, तेव्हा आपल्याला वाटतं की रमाबाई भीमराव आंबेडकर आहे म्हणून ती मोठी आहे, किंवा बाबासाहेबांची पत्नी सहचारिणी आहे म्हणून ती मोठी आहे. बांधवांनो, असं मुळीच नाही. तर ती जन्मतःच तिच्यामध्ये हे सगळेच पुल्लिंग आहे. जन्मतःच तिच्यामध्ये कारुणिक भाव एवढा ओतप्रोत भरलेला आहे की त्यामुळे ती आपली आई म्हणून किती ती कारुणिक आहे याचा आपल्याला आज कुठे हे सगळं वाचल्यावर भान येतं. आणि आपण सगळे हे जाणतो की आपण सगळे मातृसत्ता पद्धतीचे द्योतक मांडणारे लोक, मातृसत्ता पद्धतीला मांडणारे, आईचा गौरव करणारे. आणि म्हणून मग आपल्याला आपल्या आईची जी महती आहे ती समजून घ्यावी लागते. आणि ती समजून घेताना निपक्षपाती वृत्तीने ती समजली पाहिजे. या मायने अगदी 8व्या ते 9व्या वर्षी ती आपल्या बापाची माय होते. ती त्या 2 लहान भावंडांची माय होते. आणि तिथून बघा
तिचा तो वात्सल्याचा जो झरा आहे तो आपल्याला खळखळत वाहताना दिसतो पुढे. तिचं हे जे कारुणिक अंतःकरण आहे ते एवढं उत्प्रत भरलेलं आहे की आपल्याला जाणवतच नाही की आपण कशा पद्धतीनं हे सगळं ती कसं काय करू शकते. एवढे मोठे म्हणजे मोठ्या प्रमाणात असणारे जे संकट आहेत त्या संकटांना ती पुढे पुढे सामोरी जाते. ती जेव्हा या सुभेदारांच्या घरामध्ये सून म्हणून येते, लहानपणी आई वडिलांचं छत्र डोक्यावरचं गेलेलं लेकरू, परंतु सुभेदारांच्या घरात आल्यावर तिला रामजी बाबांसारखे वडील मिळतात, त्यांचं प्रेम मिळतं. मीरा आत्यासारखं एक मायेची खुशी मिळते, मायेची एक प्रेमळ अशी झालर मिळते. आणि मायेची पाखर काय असते ही कुठे त्या मीरा आत्याच्या समवेत राहताना तिला जाणवते. अशी उणीव तिच्या मनातली जी आहे ती भरून निघते. तिला खूप आनंद होतो, कारण तिला माहीत असतं की माझे पती हे चार चौघांसारखे नाही, याची जाणीव तिला रामजी बाबा करून देतात. रामजी बाबा म्हणतात, म्हणजे तिचे सासरे म्हणतात की बेटा रामी, तुझा साहेब हा काही चार चौघांसारखा नाही, हा घरात फक्त रमून राहणारा नाही, तर याला खूप मोठं यत्न करायचं. याला हजारो वर्षापासून इथे असणारा जो अंधार आहे, हजारो वर्षापासून इथे अनेक लोकांचं जे जगणं कुत्र्या माजऱ्यासारखं जगणं आहे, अनेक वर्षापासून इथे अनेक भावंडांचं शोषण होत आहे, अन्याय होत आहे. या सगळ्या लोकांचं हे जे जगणं आहे ते बदलवण्याचं काम बेटा तुझ्या साहेबांना करायचं, भीमरावला करायचं. तेव्हा मला एक वचन दे, भीमरावाच्या कोणत्याही या ज्ञान उपासनेमध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या कामामध्ये अडसर होता कामा नये, अडथळा येता कामा नये. एवढं करशील ना. तिला कळत नाही की हे मामांची काय सांगतात आहे, परंतु ती लगेच होकार देते, कारण तिच्यातला असणारा जो आज्ञाधारकपणा आहे ती अतिशय सोचिक असताना समंजसपणे ती या सगळ्या गोष्टीला समोरे जाते, समजत आहे बघा. आणि मग कुठे ती आपल्या लक्षात येतं, ती दिलेला शब्द आपल्या मामांजीला, आपल्या सासऱ्याला दिलेला शब्द तिने अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाळलेला दिसतो. हे त्यागाचं प्रतीक असणारी आपली रमाई, जिला आपण त्याग मूर्ती म्हणतो, हे यथार्थाने सार्थ अशी ही तिच्या पुढे लावलेली उपाधी. ती भीमराव आंबेडकरांची पत्नी आहे म्हणून मोठी नाही, तर तिच्या अंगी उपजत असणारे हे जे सगळे गुण आहेत, ही सगळीची मूल्याला वाहून घेणारी, वचनाला वाहून घेणारी तिची वृत्ती आहे. ती वृत्ती आणि कष्टामुळे ती बघा मोठी मोठी होताना दिसते. मला तर एवढं वाटतं की आपल्याला जणू काही यशोधरेचं प्रतिबिंबच आपल्याला रमाईमध्ये दिसतं. जेव्हा सिद्धार्थ गृहत्याग करतो आणि आपला निर्णय तो यशोधरेला, आपल्या पत्नीला सांगतो की यशोधरे, मी हे ठरवलंय की मला गृहत्याग केल्याशिवाय पर्याय नाही, कारण संघाचा तसा नियम आहे आणि म्हणून मी गृहत्याग करण्याचं ठरवलंय. तेव्हा ही यशोधरा अतिशय म्हणजे अतिशय संयमाने, अतिशय धीराने, धैर्याने त्या सिद्धार्थाच्या या निर्णयाचं स्वागत करते. ती या निर्णयाचं स्वागत करते. एवढंच नाही, तर ती पुन्हा त्या सिद्धार्थाला धीर देते आणि म्हणते की स्वामी, कदाचित तुमच्या जागी मी असते तर मीही हेच केलं असते. तुम्ही अवश्य गृहत्याग करा. तुमचा छोटा राहुल, तुमचे आईवडील आणि हे विस्तारलेलं राज्य याला नीटपणे सांभाळण्याचं कार्य मी अतिशय प्रामाणिकपणे करेन. तुम्ही निश्चिंत होऊन जा. मात्र एक वचन द्या की हे गृहत्याग केल्यानंतर तुम्ही या मानव जातीच्या कल्याणासाठी एक असा मार्ग शोधून काढा, ज्या मार्गातून या मानवांचं जे जगणं आहे ते सुकर होईल, सगळ्या लोकांची दुःखातून मुक्त होईल, असा एक मार्ग तुम्ही अवश्य शोधून काढावा. यशोधरेने आपल्या पतीला, आपल्या स्वामीला अशा पद्धतीने धीर दिला आणि ज्या वेळेला सिद्धार्थाने यशोधरेचे बोल ऐकले तेव्हा तो अतिशय म्हणजे असा भावुक झाला. त्याला कदाचित असं वाटलं असेल की यशोधरा हे ऐकल्यानंतर शोकाकुल होईल, परंतु असं झालं नाही. अतिशय खंबीरपणे यशोधरा सिद्धार्थाच्या पाठीशी राहिली.
दुसरीकडे मात्र जेव्हा हे बाब आई वडिलांना माहीत पडते शुद्धोधन आणि महाप्रजापती गौतमीला, तेव्हा मात्र ते शोकाकुल होतात. आई आणि वडिलांचं अंतःकरण ना, पण त्या दोघांनाही सांभाळण्याचं धाडस यशोधरा कबूल करते की मी त्यांना सांभाळेल आणि मात्र हे सगळं राजपाट देखील सांभाळेल. छोट्या राहुलाला योग्य तो संस्कार करेल आणि त्याचं देखील लालन पालन मी योग्य पद्धतीने करेल. पण मात्र तुम्ही या सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी एक मार्ग असा शोधून काढा की ज्यामुळे ही मानवजात दुःखातून मुक्त होईल. किती मोठं अंतःकरण हवं नाही यासाठी. म्हणजे एकदा एवढं ऐश्वर्य सोडून सिद्धार्थ त्या कपिलवस्तीतून बाहेर जाणार, त्या राजगृहाचा, त्या राजवैभवाचा त्याग करणार आणि त्या त्यागामध्ये स्वतः त्याची पत्नी सहभागी होणार. हाच त्याग मला कुठेतरी रमाईच्या ठाई दिसतो. जसं सिद्धार्थ आणि यशोधरेचं वैवाहिक जीवन, सहजीवन आपल्याला दिसतं, तेच सहजीवन आपल्याला बाबासाहेब आणि रमाबाईच्या बाबतीत दिसतं. बाबासाहेबांनी मोठं व्हावं, बाबासाहेबांनी या समस्त जे अन्यायात खितपट पडलेली सगळी मानवजात आहे त्या मानवजातीला त्यातून बाहेर काढावं, त्यांचं जगणं सुकर व्हावं आणि त्या लोकांचं जे जीवनमान आहे त्यांना स्वाभिमानाचं जीवन बहाल व्हावं, यासाठी ही रमाई खस्ता खाताना आपल्याला दिसते. तिचा तो खडतर प्रवास, संघर्षमय प्रवास सुरू होतो. बाबासाहेब परदेशात शिकायला आणि रमाई मात्र काय करते तर तो संसाराचा गाडा उपसते. रमाईनी जणू काही मनोमन त्याचं आपल्या रामजी बाबांना दिलेलं वचन काटेकोरपणे पाळण्याचा ती प्रयत्न करते. कुठेही माझ्या साहेबांच्या शिक्षणात मला अडसर बनता कामा नये, त्यांच्या ज्ञान उपासनेमध्ये मला मध्ये कुठेही अडचण येता कामा नये. ती फक्त ही सगळं काम करण्याच्या मागे काय आहे तर फक्त एक पती म्हणून त्याने मोठं व्हावं ही वृत्ती मुळीच नाही. तर तिला हे माहित आहे की माझे साहेब हे या भारतात असणारी ही जी जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्थेने होरपळून गेलेली ही जी सारी माझे बांधव आहे, ही जी सारी लेकरं आहेत, या लेकरांचं जगणं हे बदलता येईल आणि ते बदलवण्याचं धाडस, ते बदलवण्याचं कसब, ते बदलवण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या साहेबांना. आणि म्हणून मला त्यांना या पद्धतीनं त्यांच्या कामामध्ये पूर्णपणे मुक्त ठेवलं पाहिजे आणि या संसाराचा गळा मी मात्र उभी करेन, संसाराचा गळा मी पार पडेन. हे मनोमन कदाचित तिने नेहमी आळवलं असेल, नेहमी गायलं असेल आणि म्हणूनच ती बाबासाहेब परदेशात शिकायला असताना पोटाला पीळ पडायचा, पोटाला पुरेसं अन्न मिळत नसेल आणि अन्न मिळत नसताना तिला अन्नाची गरज होती. अशा वेळेला घरामध्ये अन्न नाही, लहान लेकरं आहे, त्यावेळेला तिने ठरवून घेतलं हे एवढं मोठं कौशल्य, आर्थिक नियोजनाचं कौशल्य तिच्याकडे कुठून आलं कुणास ठाऊक. तिने काय केलं तर तिने आपल्या संसाराला चा रेटा उभारताना ओढताना तिने ठरवून घेतलं की मी या संसाराच्या सगळ्या रहाटगडग्यातून मला माझे हाताशी काहीतरी रक्कम उभी करायला हवी आणि ती रक्कम मला माझ्या साहेबाला परदेशात पाठवायची. म्हणजे स्वतः खस्ता खाल्ल्या, पोटाला पीळ पडेस्तोवर ती उपाशी राहिली. अगदी बरेचदा तर असं व्हायचं की गटागटा पाणी पिऊन तिला झोपावं लागायचं, पण तरीही तिने कधीही कुठेही तक्रार केली नाही. या सगळ्या तिच्या त्या कर्तृत्वाच्या मागे होतं ते तिचं तत्वज्ञान. तिचं हे जे तत्वज्ञान आहे, हे जे तिचं नियोजन आहे, तिला जे आर्थिक जुळवाजुळव करायची आहे हे सगळं ती कुठे शिकली असेल याचा शोध घेताना आज आपल्याला खरं म्हटलं तर आपली कसम. कारण अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तिने संसाराचा रेटा पुढे नेलेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर फक्त ती साहेबांना पैसे पाठवून ती त्यांना मोठं करू पाहत नाही. तर तेव्हा जर आपण प्रामाणिकपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ही रमाई तेव्हा पुढे जेव्हा ही अशी पुरसुंडी बांधते आणि पैसे आपल्या साहेबाला पाठवते परदेशात शिकायला, तेव्हा ही रमाई आपल्याला त्या साहेबांची देखील आई झालेली दिसते. कारण ही कारुणिक अंतःकरण तिच्या ठाई आहे. ते कारुणिक अंतःकरण आपल्या ह्या सगळ्या 9 कोटी बांधवांसाठी होतं
की ही माझी लेकरं जी अतिशय दारिद्र्यात खितपट पडलेली आहे, यांचा स्वाभिमान नाही, यांना माणुसकीचं जगणं नाही, यांना माणूस म्हणून जगता येत नाही, अशा वेळेला ही माणसं माणूस म्हणूनच जगत नाही, मात्र यांचं जगणं बदलावावं आणि माझ्या साहेबांनी ते काम करावं, यासाठी मला वाटेल तो त्रास झाला तरी चालेल असं म्हणणारी आपली रमाई ही साहेबांची देखील आई झालेली दिसते. आणि म्हणून तिचं कर्तृत्व फार थोर आहे, फार विशाल आहे, फार विशाल अंत करण्याची ती धनी राहिलेली. मुकनायक जेव्हा बंद पडतं, साहेब परदेशात, बाबासाहेब परदेशात असताना मुकनायक बंद पडतं. मुकनायक मी का सुरू केलं हे तर रमाईच्या कानावर आलेलंच होतं. आणि मग माझ्या साहेबांनी सुरू करून दिलेली ही जी चळवळ आहे, या चळवळीचा हा महत्वाचा पिलर आहे, महत्वाचा आधारस्तंभ आहे मुकनायक. कारण बाबासाहेब नेहमी म्हणतात की जर का पाक्षिक किंवा नियतकालिक वर्तमानपत्र आपल्या चळवळीची नसेल तर ती चळवळ पुढे जात नाही. आणि म्हणून मुकनायक पुन्हा एकदा उभारी घेतली पाहिजे, सुरू झालं पाहिजे. यासाठी तिने काय केलं तर यासाठी तिने त्यांचे जे सहकारी होते त्या सहकारी लोकांना वारंवार ते सुरू करण्यासाठी विनवणी केली. जेव्हा बाबासाहेबांच्या सांगण्यावरून या सगळ्या जी घरची जी परिस्थिती अतिशय हलाखीची होती, ही हलाखीची परिस्थिती पाहिल्यावर काही सहकारी लोक तिच्याकडे एक थैली 100 रुपयाची वगैरे घेऊन आली. जर सामान्य स्त्री असती तर तिने आपल्या संसाराच्या गाडा रेटायसाठी म्हणून ती थैली सहजपणे स्वीकारली असती. पण नाही, ही रमाई होती. हिने काय केलं, हिने ती थैली पुन्हा एकदा त्या सहकाऱ्यांच्या स्वाधीन, बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्यांच्या स्वाधीन केली. आणि तीच थैली त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना सांगितलं की याच निधीतून पुन्हा एकदा मुकनायक सुरू करायला हवं. म्हणजे जी बाई स्वतः निरक्षर आहे, हे एवढं मोठं तत्वज्ञान तिला कुठून आलं असेल बरं, की स्वतः खस्ता खायच्या, पोटाला पीळ पडेपर्यंत उपाशी राहायचं, मात्र आलेली एवढी मोठी राशी ही आपल्या जवळ न ठेवता ती साहेबांनी म्हणजे बाबासाहेबांनी उभा केलेला जो मूक नायक आहे, बंद झालेला आहे, तो पुन्हा सुरू करण्यासाठी ती ते थैली सुपूर्द करते. एवढं मोठं अंतःकरण आपल्या माऊलीचं राहिलेलं. यशवंता त्याला धड खायला मिळत नाही, तिचा जो पुतण्या आहे मुकुंद त्यालाही धड खायला मिळत नाही. जर का घरात एक भाकरी बनली असेल तर या दोघांनाही ती पूर्ण अर्धी भाकरी खाऊ घालते. 2 भाकऱ्यांमधली एक भाकरी त्यांना देते. आणि एक भाकरी जर असेल, 3 भाकऱ्यांमध्ये एक भाकरी जरी त्यांना दिली तर एक भाकरी जर असेल तर त्याच्यातलाही एक चौथकोर भाग ती लक्ष्मीबाई, तिची जाऊ, तिची बहीण गौरा आणि स्वतःला ठेवते. तिचा भाऊही होता सोबत शंकर, त्यालाही मात्र भरभरून खायला देते. म्हणजे ही जी पुरुष मंडळी आहे, म्हणजे मुकुंद असो, यशवंत असो किंवा शंकर असो, ही वाढती पोरं आहेत आणि यांना पोटभर खायला पाहिजे म्हणून त्यांना एक भाकरी देते. आणि एक भाकरी मात्र, एका भाकरीत ह्या 3 जण खातात. त्यातही ती स्वतःच्या पोटाकडे मात्र याची लालच करत नाही की मला पोटभर खायला मिळेल. हे तत्वज्ञान आपल्या मायकडे कुठून आलं हे आपल्याला समजण्याच्या पलीकडेच. नेहमी अनेक बाबासाहेबांनी जे काही चळवळ उभी केली त्या चळवळीमध्ये आपल्या लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी त्या चळवळीच्या केंद्रस्थानी आपली आई राहिलेली. आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी खूप मोठं काम केलं. स्त्रियांना एक वेगळं मानाचं स्थान दिलं, बरोबरीचा अधिकार दिला आणि घटनेमध्ये अशी तरतूद करून ठेवली की आज कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये. किती मोठं औदार्य हे बाबासाहेबांनी दाखवलं. पण याच्याही आपण जर मुळाशी गेलो तर आपल्याला त्यांचा संवाद लक्षात येईल. जेव्हा परबच्या चाळीमध्ये बाबासाहेब राहायचे तेव्हा रमाई पाहायची की आजूबाजूच्या सगळ्या चाळींमधून राहणारी जी लोक आहेत, जे श्रमिक आहेत, मजूर आहे आणि अगदी खालच्या तळागाळातल्या जातीतले असणारे ही सगळी लोक आहेत. हे काय करतात, दिवसभर श्रम केल्यावर ती बाई श्रमाला जाते, माणूसही जातो, पण तिकडून आल्यानंतर हे सारे मजूर आपल्या बायकांना दारू पिऊन सोडवतात, मारतात, मारहाण करतात, शिवेगाळ करतात आणि वाटेल तसा अन्याय तिच्यावर होतो. हे सगळं जेव्हा रमाईबाई पाहते, आपली रमाई पाहते, तेव्हा ती साहेबांना म्हणते की साहेब, हे किती हो दुःख या सगळ्या स्त्रियांच्या वाटेला आलेलं, यांच्यासाठी काही करता येईल का?
किती हा त्याग त्यांचा. दिवसभर राबणारी बाई ही रात्रीला रोज तिच्या नवऱ्याचा मार खाते. ही किती मोठ्या प्रमाणात असणारी व्यसन आहे. याला थांबवता येईल का? आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब पुढे हिंदू कोड बिल म्हणा किंवा संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी जो स्त्रियांना दिलेला जो अधिकार आहे, स्त्रियांच्यासाठी केलेलं जे भरभरून कार्य आहे ना, त्याही मागे आपल्याला आपली रमाई दिसते. अर्थातच बाबासाहेब हे मात्र हृदयी होतेच, परंतु ही रमाई देखील त्याच विषयाला घेऊन पुन्हा पुन्हा, म्हणजे जसं बाबासाहेबांचं म्हणजे सगळ्या लोकांविषयीचा सारखा समानतेचा जो विचार होता, तोच विचार आपल्या रमाईचा देखील राहिलेला. आणि म्हणून हे सगळं काम बाबासाहेब करू शकले. या सर्व बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये जेव्हा आपण त्याचा विचार करतो आणि चळवळीचा आपण अभ्यास करतो, तेव्हा एक लक्षात येतं की ही चळवळ उभी करताना बाबासाहेबांना माहीत होतं की पुरुषांच्या बरोबरीने यात स्त्रिया देखील असायला हव्यात. जोपर्यंत स्त्री या चळवळीत येणार नाही तोपर्यंत ही चळवळ भक्कमपणे उभी राहणार. मग स्त्रियांनी या चळवळीत यावं यासाठी अगदी बॅकस्टेजला पडद्याच्या मागे राहून काम करणारी ही रमाई ही सगळ्यात पहिली कार्यकर्ती होते बघा. ही खऱ्या अर्थानं ही पहिली स्त्री आहे या चळवळीमध्ये उडी घेणारी. ती प्रत्यक्ष दिसत नाही, पण ती मनोबल तयार करते. अन्य स्त्रियांचं मनोबल तिने तयार केलं. अन्य स्त्रियांनी या चळवळीत येऊन बाबासाहेबांना साथ द्यावी आणि बाबासाहेबांना साथ देता देता ही चळवळ मोठी व्हावी. आपल्यावरची दैना आणि आपल्यावरचं असणारं जे अन्यायाचं जे सावट आहे ते सावट दूर व्हावं यासाठी ही रमाई या सगळ्या आपल्या भगिनींचं मत तयार करते, मानस तयार करते. आणि सगळ्यात पहिली कार्यकर्ती म्हणून जर तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासलं तर लक्षात येईल की रमाई ही सगळ्यात पहिली या चळवळीतली स्त्री कार्यकर्ती राहिली आहे. कारण तिने जरी ती प्रत्यक्ष रूपाने समोर आलेली नसेल तर अप्रत्यक्ष रूपाने अनेक स्त्रियांना तिने या प्रवाहात आणलेले. आणि म्हणून तिला चळवळीची ऊर्जा म्हणणं, आंबेडकरी चळवळीची खरी ऊर्जा असणारी रमाई म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं पाहिजे. ही रमाई यशवंता झाल्यानंतर तिने आपल्या पोटचे 4 गोळे या जमिनीला बहाल केले. गंगाधर, रमेश, इंदू, राजरतन या 4 लेकरांना तिने या जमिनीला अर्पण केलं. सामान्य स्त्री असती तर कोलमडून पडली असती, पण रमाई सारखी अतिशय खंबीर असणारी आणि आपण दिलेल्या वचनाला जागणारी आणि सगळ्यांवर, सगळ्या समाज बांधवांवर अतोनात प्रेम करणारी ही वात्सल्य मूर्ती. तिला माहित होतं की जरीही साहेबांना या माझ्या लेकरांकडे लक्ष देता आलं नाही, तरी तिने जराशीही पर्वा केली नाही किंवा जराही त्याची तक्रार केली नाही. तिच्या परीनं तिने आपल्या लेकरांचं संगोपन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. गंगाधरच्या वेळेस तर फार बिकट प्रसंग आलेला आहे. गंगाधर हा आजारी झाला. रात्रीतून त्याचं अंग तापाने फणफणत होतं. ती आपल्या गंगाधरला, छोट्याशा लेकराला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांकडे गेल्यावर ती डॉक्टरांना म्हणते, माझ्या गंगाधरला बघा. डॉक्टर म्हणाले की बाई, मागची तुमच्याकडे बाकी आहे, ती फी तुम्ही चुकती करा, तेव्हाच मी तुमच्या लेकराला बघू शकेल. तिने खूप आकुलतेने विनंती केली. ती म्हणाली, तुम्ही माझ्या लेकराला फक्त बघा डॉक्टर, मी तुमचे पायी चुकवेल, आईचं अंतःकरण दे. खूप विनवणी केली तिने, पण डॉक्टरांनी ऐकलं नाही. त्या तापात फणफणत असणाऱ्या गंगाधरला डॉक्टरांनी पाहिलं नाही आणि काय त्याच ताप भरल्या अंगाने त्या लेकराला रमाईने घरी आणलं. काही तासातच त्याचा मृत्यू झाला. या रमाईकडे पैसे नाही, एका बॅरिस्टरांची पत्नी, पण आपल्या लेकराला फक्त औषधा वाचून मला जमिनीला सोपवावं लागतं. त्यावेळेला तिला किती वाईट वाटलं असेल, किती वेदना आणि दुःख झालं असेल, काळजावर कसा दगड ठेवला असेल तिने, पण तेही साहेबांशिवाय तिने ते सगळं दुःख गिळलं. आणि त्या सगळ्या गोष्टींची तमा ती बाळगत जरी असली तरी साहेबांपर्यंत ती पोहोचू नये म्हणून तिने काहीही कळवलेलं नाही. म्हणजे गंगाधर जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या अंत्यविधीसाठी एक साधा कापड देखील ती घेऊ शकली नाही, तर तिने तिच्याच त्या लुगड्याचं एक कापड काढून त्याच्यात गुंडाळून गंगाधरला त्या धरेच्या स्वाधीन केलं. ही आई
खरंच कमजोर असू शकते का? खरंच रडणारी आणि रडकुडी अशी असू शकते काय? कदापिही नाही. तर ही अतिशय खंबीर असणारी आणि अतिशय धैर्यवान असणारी, चिकाटी असणारी आणि आपल्या कामावर नितांत श्रद्धा असणारी अशी माऊली. इंदू, रमेश, राजरतन तेही असेच केले. तिला मनोमन वाटायचं की माझ्या लेकरांसाठी मी काही करू शकत नाहीये. ती भरभरून करण्याचा प्रयत्न करायची, पण तिला त्यात यश येत नव्हतं. काय तिला काही, ती एक स्त्री होती, तिलाही स्त्री सुलभ स्वभाव असेल ना, तिलाही कुठेतरी एक अंधकरण होतं. तिलाही वाटायचं की माझ्या लेकरांचे लाड झाले पाहिजे, ते बापाने पूर्ण केले पाहिजे. परंतु जर का ती स्त्री म्हणून जर तिचं जगणं तिने पत्करलं असतं तरच कुठेतरी तिच्या मनात ही असूया राहिली असती. परंतु ती आई म्हणून जगली आणि म्हणून आपण तिला रमाई म्हणतो. हे अतिशय सार्थ असं दिलेली ही हे वचन आहे किंवा आपण तिला दिलेली ही सार्थ उपाधी आहे. रमाईपेक्षा दुसरा शब्दच नाही आपल्याकडे, कारण ती एवढ्या लेकरांना या जमिनीला सोपवून या जमिनीमध्ये ती आपल्या काळजाचे 4 तुकडे ती गाडते. ती कशासाठी? तर तुमच्या आमच्यासाठी. याची जाणीव आज आपल्याला असली पाहिजे. ती जाणीव असेल तरच कदाचित तुम्ही प्रामाणिक लेकरं म्हणून मिरवू शकाल किंवा तसं काम करू शकाल. नाही तर अन्यथा या दोनही महापुरुषांनी जे केलेलं, हे आपली रमाई असो की बाबासाहेबांनी केलेलं जे कर्तृत्व आहे ते वाया गेलेलं हो, वायाच आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मला नम्र विनंती आहे तुम्हाला की सांगायचं की हे जे त्याग आहे ना, हा त्याग आपण समजून घेतला पाहिजे. खूप मोठा त्याग तिचा राहिलेला आहे. बॅरिस्टर म्हणून शिकणाऱ्या नवऱ्याकडे जराशीही कुठे मागणी करायची नाही, तर पहाटेच्या भल्या त्या अंधारामध्ये ती कितीतरी दूर ती गोवऱ्या वेचायला जायची. आणि मला सांगा, त्यावेळेला त्या वाटेवरून, खडतर वाटेवरून जवळपास 5 ते 10 मैल पर्यंत ती दूरपर्यंत ती गोवऱ्या वेचायला जाते. ती गोवऱ्या आणते, ती विकते आणि त्याच्यावर कुठे ती घराचा तो सगळा खर्च उचल आणि त्यातून जमा झालेली जी काही राशी आहे ती आपल्या साहेबांना देखील पाठवते. कधी आपण समजू शकलो का की जर तिने हे कार्यकर्तृत्व केलं नसतं तर बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं असतं? आणि जर बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नसतं तर आज आपल्या वाटेला एवढे चांगले दिवस आले असते. तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आज आपण जे काही खातो, आपण जे काही चांगल्या घरात राहतो, जे काही चांगले उच्च प्रकारचे वस्त्र आपण जे घालतो, त्याला तिने ज्या काही गोवऱ्या बेचल्या, जे काही शेण थापलं, त्या शेणाच्या त्या शेणाचा सुगंध आजही आपल्या कपड्यांना लागलेला आहे. याचा विसर पडता कामा नये. हे जास्त महत्वाचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. नाही तर साडी माडी गाडीमध्ये जर का आपण व्यस्त झालो तर चळवळ टिकणार नाही. आणि एकदा का चळवळ टिकली नाही, चळवळ पुढे गेली नाही, हा बाबासाहेबांनी इथवर आणलेला जो रथ आहे तो जर पुढे नेला नाही तर येणाऱ्या पिढीसाठी हे अतिशय दुःखद बाब असेल. कारण त्यांचं जगणं हे पुन्हा एकदा त्याच अतिशय भीषण अशा अंधारामध्ये त्यांना जावं लागेल असं होता कामा नये. याची जाण आपल्याला म्हणजे असली पाहिजे, ती जाण आपण ठेवली पाहिजे. बरेचदा असं व्हायचं की जेव्हा कधी असे प्रसंग यायचे की घराच्या बाहेर जेव्हा साहेब आहे आणि तिलाही असं वाटायचं की मी पण सोबत असले पाहिजे. आता हाच प्रसंग घ्या ना, महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी तिलाही कुठेतरी वाटत होतं की मलाही त्या सत्याग्रहामध्ये गेलं पाहिजे. पण बाबासाहेब म्हणाले की तू ते येऊन काय करशील? तर ती काय म्हणते, हो हे बरोबर आहे, मी तिथे येऊन काय करणार, मोठे भाषण न देणं तर आम्हाला कुठे तर कुठं, पण निदान त्या साऱ्या लोकांच्या भाकरी तर थापता येईल. जी आई या पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त करते की मला त्या कोणत्या तरी एका
बाबीत कामी पडता येईल, त्या चळवळीला उभं करण्यासाठी मला काहीतरी माझं योगदान देता येईल, ही जी बाब आहे ना, ही बाब समजून घेतली तरच लक्षात येतं की या चळवळीला मोठं करण्यासाठी ही रमाई किती कष्ट करते. म्हणजे तिला पुढे तर म्हणजे बाबासाहेबांनी नेलं नाहीये, पण ती त्या अंतःकरणातून ती आपली बाब अंतःकरणातून ती हे मान्य करते की मला तिथं आलं पाहिजे, माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे म्हणून. या पद्धतीनं प्रत्येकदा तिचं जगणं हे आपल्याला खूप मोठ्या अंतःकरणातून आलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला माहित आहे की अतिशय साधी भोळी राहणारी रमाई, तिला कशाचा सोस नाही, अभिमान नाही, गर्व नाही की माझा नवरा हा एक बॅरिस्टर आहे आणि मी का अशी. हे सगळं म्हणजे तिने एवढं असं याला म्हणजे एवढं अंगीकार होऊन घेतलं होतं की ती हे विसरून गेली होती की तिच्यात तो अहंकार नावाचा अहंकारी भावच नव्हता. मुळे तिला कुठेच असं वाटत नव्हतं की मी एक बॅरिस्टरची पत्नी म्हणून मिरवली पाहिजे. तिच्या अंगी राहिला सतत हाच भाव राहिला की मीही या लेकरांची माय झाली पाहिजे. पाहता पाहता पुढच्या काळामध्ये खूप कष्ट ती उपसते, चळवळीला साथ देते, लोकांना उभं करते, चळवळीमध्ये बऱ्या प्रमाणात स्त्रिया यायला लागतात. असं सगळं होताना तिचं शरीर खंगत जातं. आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांनी समाज समता संघ नावाची स्थापना एका संघटनेची स्थापना केलेली आणि त्याचं काय व्हायचं तर वेगवेगळ्या जाती धर्माचे तेव्हा रोटी व्यवहार नव्हता ना, स्पर्श होत नव्हता, एका जातीचा दुसऱ्या जातीला स्पर्शही चालत नव्हता, विशेष करून अस्पृश्यांना. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी या सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भोजन घ्यायचं असं ठरलं आणि त्याचा परिणाम असा झाला की एकदा भोजन बाबासाहेबांनी स्वतःकडे ठेवलं, घरीच ठेवलं. तेव्हा सावित्री आपली रमाई हिची तब्येत खूप खंगलेली होती, तब्येत बरी नव्हती, परंतु त्या सगळ्या लोकांचं जेवण खावण, जवळपास 101 लोकांचं जेवण तिने स्वतःच्या हाताने करावं. त्याही परिस्थितीमध्ये तिच्या अंगामध्ये ताप मुरलेला आहे, तिचं शरीर कमजोर झालेलं आहे, तिला वेदना होत आहे. अशाही वेळेला नाही, माझ्या साहेबांनी दिलेला जो शब्द आहे तो शब्द पेलला पाहिजे आणि तो शब्द पेलण्याचं सामर्थ्य मात्र या माऊलीच्या ठाई होतं आणि त्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक तिने केला, त्यांना भरभरून जेवायला दिलं आणि अशा पद्धतीनं तिनं असे अनेक प्रसंग आपल्याला पार पाडलेले दिसतात, फक्त आणि फक्त साहेबांच्या शब्दापोटी, त्या शब्दावर असणाऱ्या निष्ठेपोटी. एकदा काय झालं की हवा पालटासाठी असे सोलापूरला गेलेले. सोलापूरला जेव्हा गेले तेव्हा त्या जंगलामध्ये बाबासाहेब शिकारीला गेले होते आणि त्या शिकारीला गेले असताना तिथे त्यांना हरणाचं एक छोटंसं पाडसं दिसतं. तर ते जखमी असतं. बाबासाहेब ते पाडसं छोटंसं घरी घेऊन येतात आणि रमाईला ते देतात. रमाईला ते पाहून फार सुंदर वाटतं ते, पण ते जखमी पाडसं त्याचं खूप जास्त ते काळजी घेते, की त्याला नाव माखू घालते, त्याला खायला देते, घरात अगदी लेकरासारखं त्याच्यावर प्रेम करते. म्हणजे साहेबांनी आणलेलं हे जे छोटंसं हरणीचं पाडसं आहे, हे पाडसं देखील मी जपलं पाहिजे आणि त्याच्यावर देखील माया केली पाहिजे, ही वृत्ती ही उपसतच असते. आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे ती वात्सल्य मूर्ती असल्यामुळे, ती कारुणिक भाव असल्यामुळे आणि तिचं अंतःकरण एवढ्या सगळ्यांसाठी ओतप्रोत प्रेमाने भरलेलं असल्यामुळे ती माणसांनाच नाही, म्हणजे चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनाच नाही, तर प्राण्यांवर देखील एवढी माया करते. ती माया करणारी आई म्हणूनच आपण रमाईकडे पाहिलं पाहिजे. असं अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात की एकदा काय होतं की बाबासाहेबांचा सत्कार लोकांनी ठेवलेला. बाबासाहेब परदेशातून येणार आणि मग बाबासाहेबांचा सत्कार आहे तेव्हा सगळे लोक त्यांना पाहायसाठी त्या बंदरावर जातात. तिथे एक सभा, छोटेखानी एक सभा आयोजित केलेली असते. रमाईलाही वाटतं की मीही गेलो पाहिजे, परंतु दुसऱ्या क्षणी तिच्या डोक्यात विचार येतो की मी कसं जाऊ शकेल, माझ्याकडे तर धड पातळही नाही आणि माझ्या अंगावरची जे पातळ आहे त्याला थिगळं आहे.
की जर मी घालून गेली तर बरं दिसणार नाही. मग काय घालू? सामान्य स्त्री असती तर थोडीशी बाहेर गेली असती, एखाद्या बाजूच्या बाईचं मागून आणलं असतं आणि घालून घेतलं असतं. पण रमाईने तसं केलं नाही. रमाईने मोठा विचार केला. रमाईला वाटलं की मी जर आज हे पातळ घालून गेली दुसऱ्यांचं, तर नंतर त्या मला टोमणे देतील, म्हणतील मोठा हिचा नवरा तर बॅरिस्टर, आपल्या बायकोला एक साधं पातळ घेऊ शकत नाही. हे ऐकायचं नव्हतं रमाईला, आणि म्हणून ती मोठी मलूल होऊन एका जागी थक्क बसली. तेव्हाच तिच्या डोक्यात विचार आला की हो, माझ्याकडे संदुकात एक फेटा ठेवलेला आहे. तो फेटा शाहूजी महाराजांनी बाबासाहेबांचा सन्मान केलेला होता, तेव्हा त्यांना तो फेटा दिलेला. तो फेटा ती संदूक उघडून बाहेर काढते आणि त्यात पाहते तर तो फेटा थोडासा लांबीला कमी पडतो, त्याची नऊवारी होऊ शकत नाही. आणि म्हणून ती नऊवारी न घालता पाचवारीच घालते आणि साडी घालून ती, त्या फेट्याची साडी घालून ती बाबासाहेबांना भेटायला जाते. तिचंही अंतःकरण एवढंच असतं की अनेक दिवस झाले त्या राजबिंड्या रूपाला, त्या तेजस्वी चेहऱ्याला मी पाहिलेलं नाही. मी दुरूनच कुठून तरी बघेन. तिचा सोच नाही आहे की कुठे मी मिरवलं पाहिजे. त्या सभेत जाते आणि दूर उभी राहते. सगळ्या लोकांचं ती सभा, सगळ्यांचं लक्ष बाबासाहेबांकडे, परंतु त्या मंचावरून बाबासाहेबांचं लक्ष मात्र रमाईकडे जातं. जेव्हा बाबासाहेब रमाईकडे पाहतात, भाषणं सुरू आहेत, स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे, सगळी लोक, जाम गर्दी, आणि त्या गर्दीच्या पलीकडे कुठेतरी एक किरकोळ शरीरयष्टी असणारी रमाई, ती रमाई बाबासाहेबांच्या दृष्टीला पडते. आणि ती रमाई जेव्हा बाबासाहेबांच्या दृष्टीला पडते तर क्षणात त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, त्यांच्या डोळ्याला धारा लागतात. लोकांना कळतच नाही की काय झालं असेल, का बरं बाबासाहेब असं रडतात आहे, का बरं त्यांच्या डोळ्याला पाणी येतं. मात्र रमाईला ते कळतं. हे मनोमन तिला माहित असतं की आता या क्षणाला साहेबांच्या मनात काय सुरू आहे. बाबासाहेबांना त्यावेळी वाटतं की मी माझ्या रामीसाठी एक साधा पातळ घेऊ शकतो, मी माझ्या रामीसाठी काहीच करू शकलो नाही. हा अंतःकरणातून आलेला त्यांचा भाव, त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याला अश्रू लागतात. आणि आपल्या साहेबांचं आपल्यावर असणारं प्रेम हे रामीला बरोबर माहीत असतं, आणि त्या एवढ्या विद्वान व्यक्तीला याची जाणीव आहे, पण ते काय करणार याची जाणीव त्या रमाईला देखील असते. तिच्याही डोळ्यातनं अश्रू बाहेर येतात. त्या क्षणाला हे दोघंही एकमेकांसोबत न बोलताही त्यांचं हे कदाचित अश्रू मिलन असेल, फक्त अश्रू तेवढे बोलतात. समजून घेण्यासारखी बाब आहे की जसं रामाई आपल्याला बाबासाहेबांवरची असणारी निष्ठा, प्रेम हे जसं आपल्याला दिसतं, तसं बाबासाहेबांच्याही अंतःकरणात असणारा रमाई विषयीची जी कणव होती, जी माया होती, जी प्रेम होतं, जिव्हाळा होता, तो देखील आपल्याला समजण्यासाठी आपल्याला त्या उंचीचं व्हावं लागतं. बाबासाहेबांच्या लेखणीने जो काही चमत्कार केला, एक प्रकारे जे काही कायापालट केला, त्या लेखणीपेक्षा या जगात दुसरं काय देखणी असेल बरं. ती स्वतःवर गौरव करते. ती म्हणते, जगातली मी देखणी बाई मी भीमाची लेखणी. असं भीमाची लेखणी म्हणून मिरवणारी ही जी लेखणी आहे, ही लेखणी स्वतःच्या सौंदर्यावर गर्व करताना दिसते. तीच लेखणी मात्र बाबासाहेब त्या लेखणीतून, फार कमी लोकांवर बाबासाहेबांनी लिहिलं, त्याच्यात त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा जो ग्रंथ आहे तो रमाईवर लिहिलेला दिसतो. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी रमाईला अर्पण केला. का केला? कारण त्यांना माहित होतं की मी जे काही आज आहे ते रमाईच्या त्यागामुळे उभं झालेलं आहे, आणि तो रमाईचा त्याग त्यांना माहित होतं की माझ्याही वाटेचं जे काही समाजात माझ्या वाटेचं जे काही कर्तृत्व होतं तेही रमानी पूर्ण केलं. चळवळीमध्ये ती आधार झाली. हे सगळं काम फक्त रमाईच्या त्या अंतःकरणाच्या शुद्धतेमुळे, तिच्या त्या स्वतःवरच्या कामाच्या निष्ठतेमुळे आहे हे त्यांना माहित होतं. आणि म्हणून त्या सुंदर अशा लेखणीतून ते हा ग्रंथ आपल्या रामीला अर्पण करतात आणि भरभरून तिच्यावर लिहितात. एकीकडे लिहितात, दुसरीकडे रडतात. असं त्यावेळेला त्यांचं अंतःकरण एवढं, म्हणजे मनामध्ये एवढा कोलाहल असतो की त्यांना सुचत नाही की मी काय लिहावं. एवढ्या त्या आठवणींमध्ये स्वतः बुडालेले बाबासाहेब हे अनेक लोकांनी पाहिले.
त्यांनी स्वतःही मान्य केलं की मी माझ्या रामूसाठी काहीच करू शकलो नाही. याची एक शल्य, याचं एक उणीव नेहमी त्यांच्या अंतःकरणात राहिली आणि याची जाणीव त्यांना आहे हे समजून घ्यायसाठी आपल्याला हे त्यांच्या त्या उंचीला जावं लागतं. हे प्रेम नव्हतं तर काय होतं, हे एक आदर्श सहजीवन होतं. जसं आपण क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाच्या बाबतीत जसं पाहतो की एक दुसऱ्यासाठी अतिशय पूरक आहेत, अगदी तसंच सहजीवन रमाई आणि बाबासाहेबांचं आहे. म्हणजे एकीकडे बाबासाहेब बाहेर असताना रमाई जरी दूर असलेले तरी मात्र दोघंही एकमेकांसाठी अतिशय पूरक होते, समजून घेणारे आणि शेवटीपर्यंत चळवळीला वाहून घेणारं असं हे दाम्पत्य. या दाम्पत्याला म्हणजे किती किती वेगवेगळी अशी हे सांगावी की ज्या गोष्टीमधून आपल्याला त्यांचं म्हणजे किती एक दुसऱ्यांसाठी पूरक राहिलेले आहेत. जराही कधीही कुठेही तिने आपल्या पतीकडे तक्रार केली नाही, कधीही कुठेही तिने स्वतःहून कुजबुज केली नाही, कधीही कुठेही त्यांच्या सतत त्यांचं बाहेर शिक्षण आणि सगळ्या चर्चा, भाषणं, सभा यात व्यस्त असणारे बाबासाहेब यांना थांबवलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की असंच निपक्षपाती वृत्तीनं आणि अतिशय कारुणिक अंतःकरणाने जर का असे प्रामाणिक आणि नीतिवान जर का कार्यकर्ते निर्माण झाले, मग ते स्त्री असो की पुरुष, त्याच्या जोडीदाराने मात्र पूरकपणे त्यांना मदत केली तरच समाजाची ही जी धुरा आहे, ही जी चळवळ आहे ती पुढे जाईल. हेही आपल्याला या सगळ्या जे आपले हे राहिले, आपले आदर्श राहिलेले आहेत, आपले या चळवळीचे जे आधारस्तंभ आहे, आपले प्रेरणास्रोत आहे, त्यांच्याकडे पाहून आपण या गोष्टी शिकलो पाहिजे आणि त्या पद्धतीनं शिकत जाऊनच एक आदर्श समाज उभा होऊ शकतो. हे आदर्श सहजीवन जगणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यातून कुटुंब उभं राहतं आणि कुटुंबामध्ये जे होणारे संस्कार आहे, हे संस्कार जर चांगले होत गेले तर निश्चितच पुढे आपल्या समाजामध्ये एक चांगली पिढी तयार होते. ही चांगली पिढी निर्माण होण्यासाठीच या सगळ्या आदर्श सहजीवनांना आपण पाहिलं पाहिजे. मग ते सावित्री आणि ज्योतिबांचं असो, रमाई आणि बाबासाहेबांचं असो किंवा सिद्धार्थ आणि यशोधरेचं असो, हे तिन्ही उदाहरणं मी तुमच्या पुढे ठेवली ती यासाठीच की अशा पद्धतीचं आदर्श सहजीवन उभं झालं तरच घराघरातून एक प्रामाणिक कार्यकर्ते तयार होतील आणि प्रामाणिक कार्यकर्ते तयार झाले तरच समाज उभा होईल. अरे काय गंमत आहे, आपल्याकडे आपण पाहतो की लग्नाला मुलं उभं करतो आणि कोणीतरी सांगतं की असं नाही, असं पाया पडा, त्यांना धर हात जोडून पंचांग प्रणाम करता येत नाही आणि आपण फिदी हसतो. म्हणजे आपल्याला लक्षातच येत नाही की ही हसण्याची वेळ नाही आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. त्या लेकरांच्या मायबापाला तो वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत 30व्या वर्षीपर्यंत तो आला, त्याला एवढं कळू नये की वंदन कसं करावं. किती लाजिरवाणी बाब आहे. फक्त घरात बुद्ध आणि बाबासाहेबांचा फोटो टाकून दिला, ज्योतिबा सावित्रीचा फोटो टाकून दिला आणि आपण त्या वर्षातून 2 वेळा त्याला हात टाकले म्हणजे आपण मोकळे झालो, असा अर्थ मुळीच होत नाही. या लोकांनी तसं केलं असतं तर चित्र वेगळं असतं बांधवांनो. म्हणून त्यांच्या त्या कर्तृत्वाची, त्यांच्या त्या समर्पणाची आपण जाण ठेवली पाहिजे. आपण हे जाणलं पाहिजे की आपल्याला काही करता येणार नाही, मोठी भाषणं देणार नाही, सभा उभ्या करता येणार नाही, लिखाण करता येणार, तर निदान आपण या सगळ्या कामाला पूरक तर राहिलो पाहिजे. जो लिहितो, जो बोलतो त्याचे पाय तर ओढू नये, त्याची हिंमत तर खचू देऊ नये. जो नाही काही करता येत तर निदान कुटुंब व्यवस्थेमध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता माझ्या घरून कसा घडेल याचा जरी सार्थ प्रयत्न केला तरीही खूप मोठं औदार्य तुमच्या ठायी आहे आणि समाजाचं ऋण तुम्ही फेडलं असं म्हणता येईल. असंच अगदी रमाईच्या शेवटच्या काळामध्ये रमाई खूपच हंगलेल्या होत्या. बाबासाहेब परदेशात जाणार होते आणि त्यांना हवा पलटासाठी डॉक्टरांनी म्हटलं की यांना दुसरीकडे घेऊन जा. तेव्हा बाबासाहेबांनी निर्णय घेतला की आपण रमाबाईला धारवाडला पाठवायचं. अनायसे वराडे आले होते, त्यांचे अतिशय निकटतम स्नेही. तर वराडे म्हणाले की ठीक आहे, आईसाहेबांना मी घेऊन जातो. आणि मग धारवाडला आई रमाई ह्या आल्या, वराडांकडे राहू लागल्या. वराड्यांची जी पत्नी होती राधाबाई, ती तिला त्या मुलीप्रमाणे मानायच्या, कारण रमाईला मुलगी नव्हती ना. खूप प्रेम करायची राधाबाईवर रमाई. आणि त्या घरात या 2-3दा त्या जाऊन आल्या. आणि राधाबाईंनी त्यांच्या सहवासात, म्हणजे रमाईच्या सहवासात, रमाबाईच्या सहवासात म्हणून पुस्तक पण छोटेखानी लिहिलेलं आहे.
तर ते पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे अनेक चांगल्या आठवणी त्याच्यात त्या लिहितात आणि मग त्या छोट्या-छोट्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला रमाई मोठी झालेली दिसते. धारवाडला आल्यावर ती पाहते तिथे सगळी मुलं छान वऱ्हाड्यांचं तिथे वसतिगृह असतं. त्या वसतिगृहांमध्ये मुलं असतात आणि त्या मुलांची नेहमी चहल-पहल असते. तर रमाईला खूप छान वाटतं. तिथली हवाही छान असते. निसर्गाच्या सोबत त्या राहायला लागतात. जेव्हा मुलांची म्हणजे इकडे तिकडे धावपळ अशी सुरू असेल तेव्हा त्यांची मस्ती, त्यांचा कोलाहल, गोंधळ छान वाटतं तिला. पण का कुणास ठाऊक मागील 2 दिवसापासून ही मुलं काही आवाजच करत नाही. तेव्हा ती त्या वऱ्हाड्यांना म्हणते, की "वऱ्हाडे, काय झालं ही मुलं गप्प-गप्प का? हे का बरं असं खेळत नाही पूर्वीसारखं?" तर वऱ्हाडे म्हणतात, की "आईसाहेब, कसं ते खेळतील बरं? 2 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही." आणि असं म्हटल्यावर रमाई म्हणते, "का बरं?" तर ते म्हणतात, की "रमाबाई, आईसाहेब." ते रमाईला आईसाहेब म्हणायचे. दोघंही राधाबाई आणि वऱ्हाडे. "आईसाहेब, मागची बाकी आहे किराणा म्हणजे जो काही आम्ही शिधा आणतो, किराणा आणतो, त्याची वाण्याकडे बाकी आहे आणि वाणी म्हणतो, की जुने पैसे दिल्याशिवाय आम्ही किराणा देणार नाही, नवीन शिधा देणार नाही." तेव्हा रमाईला फार वाईट वाटतं. त्यांना वाटतं, की पैशाच्या अभावीच तर मी माझ्या लेकरांना या जमिनीमध्ये गाडले. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून. पण आता तर माझ्याकडे या छान पाटल्या आहेत. तिने लगेच धड दिशी त्या पाटल्या काढून दिल्या. आतापर्यंत तिच्या हातावर कधीच पाटल्या नव्हत्या. तिच्या अंगावर कोणता सोन्याचा दागिना नव्हता. आत्ता तिच्या हातात त्या पाटल्या आलेल्या. पण त्यावेळेला तिला त्या पाटल्यांचा मोह झाला नाही. तिने धड दिशी त्या पाटल्या काढल्या, वऱ्हाड्यांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाली, की "तुम्ही या पाटल्या गहाण ठेवा, वाटेल ते करा, पण त्या लेकरांसाठी खाण्याची व्यवस्था करा." वऱ्हाडे गेले. ते पाटल्या ठेवण्याचं, गहाण ठेवण्याचं तर काम पडलं नाही. त्यांनी वेगळी तजवीज केली आणि आईसाहेबांच्या पाटल्या बरोबर व्यवस्थित ठेवल्या. परंतु त्यांनी जो काही शिधा आहे तो घेऊन आले आणि ही एवढी खंगलेली, एवढी बिमारीनी, म्हणजे त्यांना क्षय झालेला होता. त्या बिमारीमध्ये त्यांचं शरीर पूर्णपणे खंगलेलं होतं, कमजोर झालं होतं, अशक्त झालं होतं. अशा वेळेला देखील त्या लेकरांच्या आपल्या हाताने भाकरी थापून त्या लेकरांना जेवू घातली. लेकरांची पंगत बसली, लेकरं जेवायला लागले. भरपूर पूर्वक आणि तृप्त अंतकरणाने जेव्हा ते त्या ताटावरून उठले तेव्हा त्या सगळ्या मुलांनी एकच गलबला केला आणि रमाईच्या भोवती ते कवटाळले आणि आई म्हणून हाक मारली. तेव्हा रमाईला खऱ्या अर्थानं जाणवलं, की आज मी कुठेतरी या चळवळीच्या कामी पडले. म्हणजे आज मी खऱ्या अर्थानं माझं जे स्वप्न होतं, की मलाही काही करता आलं पाहिजे, ते मी आज करू शकले. याची धन्यता तिच्या चेहऱ्यावर होती. तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले आणि तिला वाटलं, की आज बाबासाहेबांनी उभी केलेली ही जी चळवळ आहे, या चळवळीत उभी केलेली ही जी लेकरं आहे, ही लेकरं माझी देखील लेकरं आहे आणि म्हणून मग ही मला आई म्हणून कळतात. आज मी खऱ्या अर्थानं आई झाले, आज मी धन्य झाले. ही धन्यता तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणाला आली. म्हणजे लेकरांना खाऊन घालणे, कोणत्याही प्रकारचा आभूषणाचा सोस नसणे, एवढं पावित्र्य, एवढं निष्कलंक असणारं तिचं ते चित्त आणि त्या चित्तामध्ये असणारा भरभरून असणारा कारुणीचा भाव, हा भाव सदोदित आपल्याला सांगतो, की ही आई, आपली आई, ही खऱ्या अर्थानं आई हेच तिच्यासाठी उपाधी खऱ्या अर्थानं सार्थ आहे. आणि म्हणूनच तिचं हे जे कर्तृत्व आहे, तिचं हे जे वात्सल्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, माया आहे, ही आपल्याला अगदी, आणि त्याच्यामुळे आलेलं जो त्याग आहे तो हिमालयाच्या उंचीच आहे. असं भरभरून देणारी आणि सदोदित देत राहणारी आई ही तुम्हाला अधिक जास्त सशक्त बनवते, अधिक जास्त मजबूत बनवते. तिच्याकडून आपण प्रेरणा घेऊन हे सगळं आपण शिकत गेलो पाहिजे. आपण तिच्यासारखं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर झालं तरच कदाचित आपण म्हणजे हा विचार करू शकतो, की मलाही माझ्या आईसारखं होता येईल. तर बांधवांनो, मला एवढंच वाटतं, की सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं आपापली जी काही आपल्याकडे असणारे जे काही म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी पैसा द्यावा चळवळीला, ज्यांच्याकडे श्रम करण्याची वृत्ती असेल त्यांनी श्रम द्यावे, ज्यांच्याकडे बुद्धी असेल त्यांनी बुद्धी द्यावी, ज्यांना लिहिता येत असेल त्यांनी लिहावं, ज्यांना बोलता येत असेल त्यांनी बोलावं, ज्यांना ज्या पद्धतीने कसा समाज उभा करता येईल त्यांच्याकडे कल्पना असेल त्या पुरवाव्या, आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा समाज अधिक जास्त बळकट आणि सशक्त कसा होईल, ही चळवळ अधिक जास्त कशी मजबूत होईल याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार जर आपण सगळी बांधवं करत असू तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आणि रमाईचे लेकरं म्हणण्याच्या योग्यतेचे आहोत. अन्यथा कुणीही आपल्याला माफ करणार नाही.
असं मला वाटतं. तिच्याकडून आपण काटकसर शिकली पाहिजे. अर्थार्जनाची माध्यमं बघा तिची, त्याच्यानंतर तिचं आर्थिक नियोजन बघा. ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला रमाई हे सगळं तत्त्वज्ञान ती कुठून शिकली हे समजण्याच्या खूप पलीकडचे, नाही का? आणि म्हणून मग आपल्या लक्षात येईल की हे सगळं तत्त्वज्ञान ती कशा पद्धतीनं मांडते, तर ते तत्त्वज्ञान तिच्या जगण्यातून उभं होतं. आपल्याला माहित आहे की एकदा ती अशी हट्ट करते बाबासाहेबांकडे की साहेब मला पंढरपूर बघायचं आहे हो. बाबासाहेब म्हणतात पंढरपूर का? नाही, मला एकदा मरणाच्या पूर्वी मला देवदर्शन करायचं आहे. बाबासाहेब म्हणतात अगं रामू, त्या पंढरपूरला जाऊन काय फायदा जिथे आपल्याला देव आपल्या दर्शन देत नाही, जिथे तो आपल्याला पायरीवर उभं करत नाही. त्या पंढरपुरात जाऊन काय फायदा? तुला जायचंच असेल तर एक करू आपण, मी असं एक पंढरपूर उभा करेल की ज्या पंढरपुरात प्रत्येकासाठी ते खुलं असेल. हे वचन जेव्हा आपल्या रमाईला बाबासाहेब देतात तेव्हा पुढच्या काळामध्ये 1956ला बाबासाहेबांनी ते वचन पूर्ण केलं. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि असं एक पंढरपूर निर्माण केलं की जिथे कुठेही कोणत्याही माणसाचा स्पर्श चालत नाही असं नाही, तर ते सगळ्यांसाठी मोकळं आहे. सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा, असं राष्ट्रसंत म्हणतात. हे ब्रीद तंतोतंत लागू पडेल त्या दीक्षाभूमीला. ते दीक्षाभूमी म्हणजेच आपल्या आईला रमाईला जे पंढरपूर उभं होतं ते पंढरपूर उभं करण्याचं सामर्थ्य बाबासाहेबांमध्ये होतं. दिलेलं वचन त्यांनी ते पूर्ण केलं. पण मात्र त्याच्या आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या परिवर्तनामुळे, धम्म परिवर्तनाच्या मुळाशी किंवा की जो काही बदल झाला, नवीन पंढरपूर निर्माण झालं, याच्या मुळाची, याच्या पहिली नीव म्हणून जर कोणी राहिली असेल तर ती आपली आई रमाई आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचे अनेक प्रसंग मला तुमच्या पुढे ठेवता येईल की ज्या प्रसंगामधून आपल्याला आपली आई ही खूप मोठी आणि किती थोर अंतःकरणाची होती हे लक्षात. मोठी तिला मृत्यूने कवटाळलं आणि 27 मे 1935ला ती या सगळ्या ऐहिक जीवनातून तिने आपला निरोप घेतला. जाताना तिला कुठेही हा संसार बाबासाहेबांचा संसार आलं तर ते अर्धवट सोडायचं नव्हतं, पण नाईलाज होता. शरीर धर्म किती कष्ट उपसावे त्यालाही काही मर्यादा आहेत ना. आणि म्हणून ऐन तारुण्यात 35शीत रमाईला जावं लागलं. पण ज्या वेळेला रमाई गेल्या त्यावेळेला बाबासाहेबांसारखा धिप्पाड माणूस, विद्वान माणूस आणि धीर गंभीर असणारा व्यक्ती कोलमडून पडलेला पाहिला. लहान लेकरासारखा, यशवंतासारखा धाय मोकळून रडणारे बाबासाहेब अनेक लोकांनी या डोळ्यांनी पाहिलेला आहे. ते याचसाठी की रमाईचा जो त्याग आहे तो त्याग तिने केलेलं जे समर्पण आहे, आणि म्हणून आपण त्यांना समर्पिता म्हणतो, ते सार्थ वचन, सार्थ उपाधी तिच्यासाठी आपण लावतो. तर हे जे तिचं जगणं आहे हे जगणं हिमालयाच्या उंचीचं आहे. एकीकडे बाबासाहेबांचं जे हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व आहे, तर दुसरीकडे हिमालयाच्या उंचीचा आपल्या रमाईचा त्याग आहे. ही दोन्ही माणसं आपापल्या क्षेत्रात खूप दिग्गज आहे. आणि म्हणून आपल्या आईचा गौरव करण्यासाठी, तिच्याकडून हे गुण घेण्यासाठी आपल्याला तिच्या या स्मृतिदिनी चिंतन केलं पाहिजे. असं जर आपण करत असू तरच खऱ्या अर्थानं आपल्याला समाज उभा करता येईल, बांधता येईल, समाजाची बांधणी करता येईल. आणि समाजाची बांधणी जर झाली तरच खऱ्या अर्थानं तिला आपण आदरांजली वाहिली, तिला अभिवादन केलं असं म्हणते. पुन्हा एकदा मी हेच म्हणेन, अनेक मुद्दे असे आहेत जे मला तुमच्या पुढे मांडायचे होते, परंतु ऑनलाईन म्हटलं की वेळेचा एक अभाव असतो, वेळेचं एक बंधन असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या बाबींचा त्याची एक जाणीव ठेवावी लागते. तेव्हा एवढंच म्हणेन की एक या चळवळीला पोषक जे कसे असेल ते पोषक करण्यास